ते सिंबिसुदंसन नानपहाण समम समासेज्य ओवसंपयामि सम्मम जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि 80 नंबर पासून आम्हाला मोहक्षयाची प्रेरणा 80व्या गाथेपासून आचार्यांनी दिलेली आहे. पहिल्यांदा सांगितलं की जो जानदी अरिहंतम दव्वत्त गुणत्त पज्जयते सो जानदी अप्पाणम मोहो खलु तस्सुल जातिलयम. हे आचार्यांनी सांगितलं की अरहंतांना त्यांच्या द्रव्य गुण पर्याय सहित जाणा. नंतर मोहाची 3 रूप आमच्या समोर कशी असतात त्यांचा परिचय आधी करून घ्या. परिचय झाल्यानंतर मोहाला जिंकण्याचा उपाय सांगितला की वस्तूची अयथार्थ प्रतिपत्ती जी आहे ती दूर करा. आणि जो करुणाभाव आहे, करुणाभाव दर्शन मोह जनित असणारा करुणाभाव, हे विशेष इथे लक्षात ठेवायचं. हा भाव जीवनातला काढून टाका. मी दुसऱ्यावर उपकार करू शकतो, दुसऱ्याला वाचवू शकतो, दुसऱ्याला चांगलं करू शकतो, मी माझ्या मुलाबाळांसाठी खूप इस्टेट ठेवून जाऊ शकतो आणि त्यांना सुखी करू शकतो. या ज्या आमच्या सगळ्या कल्पना आहे या दर्शन मोह जनित कल्पना आहे. आणि हा भाव आमच्या जीवनातला निदान अभिप्रायामधला तरी गेला पाहिजे, श्रद्धेतला तरी गेला पाहिजे. श्रद्धा तर निरंतर ही असायला हवी की प्रत्येकाचं कर्म हे प्रत्येकासोबत आहे. मी कुणाचंही चांगलंही करू शकत नाही, वाईटही करू शकत नाही. जर माझा आणि व्यक्तीचा काही संबंध असेल तर तो निमित्त नैमित्तिक संबंध तिथे दिसतो आहे. मी भावना करायची आणि त्याची परिणती तशी व्हायची. यांचा जर योगायोग जुळून आला तर आम्ही त्याचं श्रेय घेऊन असं म्हणणार आहोत की माझ्यामुळे झालं. असं बोलताना बोललं तर बिघडलं नाही, परंतु श्रद्धेमध्ये मात्र माझ्यामुळे चांगलं झालं ही श्रद्धा आमची बदलायची आहे. म्हणजे श्रद्धेला पहिल्यांदा आचार्यांनी शह दिला आणि रागाला आणि द्वेषाला जिंका जीवनामध्ये हे सांगितलं. नंतर सांगितलं की शास्त्र अध्ययन करा. शास्त्राचं जो पठण पाठण अभीक्ष्ण ज्ञानोपयोग आमचा जो निरर्थक वेळ अनेक गोष्टींमध्ये चाललेला आहे. अनेक गोष्टी आम्ही जीवनात अशा करतो की ज्याच्यामध्ये काहीही निष्पत्ती नाही. अनेक वेळा आम्ही एखादी मॅच बघतो. मॅच बघत असताना ती मॅच दुसरीकडे कुठेतरी सुरू आहे आणि आम्ही इथे पाहत पाहत उगीच सुखदुःखाची कल्पना किंवा हा जिंकला पाहिजे, हारला पाहिजे अशी रागद्वेषाची भूमिका स्वतःमध्ये निर्माण करतो. टीव्हीवरचा पडदा वास्तविकता ते कलाकार मजेत आहे, पण त्यांचं सुखदुःख बघून आम्ही अभिप्रायामध्ये सुखी दुःखी होतो. अशा प्रकारच्या अनेक निरर्थक गोष्टी आम्ही जीवनात खूप प्रभावपूर्ण रीतीने करतो. वरवर पाहून किंवा त्याच्याविषयी पाहून आमचं समाधान नाही, त्याच्याविषयी आम्ही चर्चा करतो आणि अशा काही चर्चा करतो की ज्यामुळे आम्हाला कितीतरी मिथ्यात्वजनित कर्माचा बंध होतो. मिथ्यात्वाचा उत्कृष्ट बंध सांगताना संज्ञी पंचेंद्रिय जीव मिथ्यात्व किती बांधू शकतो तर 70 कोडाकोडी सागर बांधू शकतो. ही पात्रता फक्त संज्ञी पंचेंद्रिय जीवातच आहे. जसं त्याला मोक्ष प्राप्त करण्याची योग्यता आहे, त्यांनी सम्यक दर्शन प्राप्त करण्याची जशी संज्ञी पंचेंद्रिय जीवांचीच योग्यता असू शकते, त्याप्रमाणे मिथ्यात्वाचं 70 कोडाकोडीचं स्थितिबंध हा देखील मिथ्यादृष्टी संज्ञी पंचेंद्रिय मिथ्यादृष्टीलाच होऊ शकतो. निदान अंतरंगामध्ये कुअभिप्राय ठेवून किंवा संक्लेश परिणाम करून आम्ही हा बंध जीवनामधला स्थितिबंध आणि अणुभाग बंध कमी करू शकतो. स्थितिबंध जर आमचा कमी झाला तर ऑटोमॅटिकली आमचा अणुभाग बंध देखील कमी होणार आहे.
आणि याला कारणीभूत असणार आहे जीवाचा परिणाम. म्हणून निरंतर अभीक्ष्ण ज्ञानोपयोग, शास्त्र अध्ययन, इतर कशामध्ये मन आमचं गुंतविण्यापेक्षा एक उपलब्धी व्हावी, आत्मानुभूती व्हावी, या दृष्टीने आम्हाला शास्त्र अध्ययनाची निरंतर प्रेरणा जीवनात घ्यायला पाहिजे. काही जर आम्हाला करमत नाही तर पाठांतर आम्ही करू शकतो. अनेक छोटे छोटे असे ग्रंथ आहे की ज्यांचं आम्ही पारायण जीवनामध्ये करू शकतो. आणि हे पारायण देखील का करायचं, तर शब्द आम्हाला रटले पाहिजे असं नाही. आमच्या अंत्यसमयी निदान आम्हाला बाकी काही आठवण्यापेक्षा आमच्या धर्माचा एखादा श्लोक आम्हाला आठवला. समजा प्रवचनसार मधल्या नमस्काराच्या पहिल्या 5 गाथा आमच्या अंतःकरणात ठसलेल्या असतील तर त्याच्यामध्ये पहा, वर्तमान काळातल्या, भूतकाळातल्या, भविष्य काळातल्या सर्व तीर्थंकरांना नमस्कार आहे. विदेह क्षेत्रामध्ये जे विद्यमान 20 तीर्थंकर आहेत त्यांना देखील प्रत्येकाला वेगवेगळा नमस्कार केलेला आहे. आचार्य नमस्कार करताना थकत नाही. प्रत्येकाला स्वतंत्र स्वतंत्र आणि समग्र रीतीने असा त्यांनी नमस्कार केला आहे. आणि शेवटी त्यांनी प्रतिज्ञा केली होती 5व्या गाथेत की उवसंपयामि सम्मम जत्तो निर्वाण संपत्ती. जोपर्यंत निर्वाण संपत्ती मला जीवनात प्राप्त होणार नाही तोपर्यंत मी साम्याची भूमिका जीवनात ठेवेन, ही त्यांची प्रतिज्ञा होती. आणि साम्य म्हणजे समपणा. समपणा म्हणजे सुख दुःख, मान अपमान, लाभ अलाभ, जीवन मरण, अनेक द्वंद्वांमध्ये आम्ही जीवन जगतो. तर या द्वंद्वांमधली समत्व बुद्धी आचार्यांनी स्वीकारायची आम्हाला प्रेरणा दिलेली होती. आणि कालच्या गाथेमध्ये आपण बघितलं की द्रव्य, गुण आणि पर्याय यांचं अभिधेय अलग अलग असलं. अभिधेय याचा अर्थ जे सांगण्याचं आहे ते वेगवेगळं असलं, त्यांचं लक्षण, संज्ञा, प्रयोजन वेगवेगळं असलं तरी देखील त्यांचं अभिधान म्हणजे अर्थ या शब्दामधून त्या तिन्हीलाही आपण सांगू शकतो. याचं कारण असं तीनही एकत्रित करण्याचं, कारण अनुभूतीसाठी अभेद विवक्षा गरजेची आहे. अनुभूती घ्यायची आहे तर ती अभेदाची घ्यायची असते, भेदाची नाही. भेद जिथं आहे तिथं आम्हाला अनुभूती येऊ शकत नाही. म्हणून अभेदाला दाखविण्यासाठी त्या तीनहीला एका शब्दात संगृहीत करून अशी अभेदतेची, अखंडतेची अनुभूती घ्या, यासाठी काल प्रेरणा दिली होती. आणि काल आपण बघितलं की सगळा आम्हाला हा उपदेश उपलब्ध झाला. आम्ही 87 गाथांपर्यंत येऊन पोचलो. अत्यंत प्रखरतेने आचार्यांनी हा उपदेश आम्हाला दिलेला आहे. आणि हा असा उपदेश प्राप्त करून आता आम्हाला काय करायचं, प्रश्न आहे. उपदेश ऐकला, वाचल्या, गाथा आमच्या कंठस्थ झाल्या, सगळं आम्हाला मर्मोत त्या ठिकाणी अवगत झालं. मग हा उपदेश ऐकून आमच्या जीवनात आम्हाला मोह राग द्वेषाचा नाश करायचा आहे. हा पुरुषार्थ आम्हाला जीवनात संपन्न करायचा आहे. आणि असा जर पुरुषार्थ केला तरच मुक्तीची प्राप्ती होऊ शकेल, दुःखाचा क्षय होऊ शकेल. गाथा नंबर 88 पहिल्यांदा आपण उच्चारण करू. जो मोह राग दोषे निह नदी उवलंभ जोन्हम वदेसम सो सौव दुःख मोखम पावदी अचिरेण कालेन. जो मोह राग दोषे निह नदी उवलंभ जोन्हम वदेसम सो सौव दुःख मोखम पावदी अचिरेण कालेन. जो मोह राग दोषो, जो मोह राग द्वेषांचा नाश करतो, कोण? तर जोन्हम उपदेशम उवलंभ, जिनेंद्र भगवंतांचा उपदेश ज्याला प्राप्त झालेला आहे. जिनेंद्र भगवंतांचा उपदेश प्राप्त करून जो प्रत्यक्षामध्ये तो उपयोग आचरणात उतरवून मनामध्ये रुजवून त्याचा योग्य तऱ्हेने फायदा करून घेतो,
त्याच्या मोह राग द्वेषाचा नाश होतो. म्हणून जिनेंद्र भगवंतांचा उपदेश प्राप्त झाला आणि या कानांनी ऐकला, दुसऱ्यांनी सोडून दिला, तर आमचा चरितार्थ होणार नाही. ऐकलं आणि तोंडाने सांगितलं, वक्तेपणा केला, तरीही तोही कार्यकारी नाही. हा उपदेश कानांनी कसा प्राशन करायचा? तर हृदयाचे कान करून हा उपदेश आम्हाला अंतःकरणात हृदयस्थ करायचा आहे. आमच्या आचरणामध्ये हा निरंतर निरंतर असला पाहिजे आणि आचरणामध्ये, श्रद्धेमध्ये हा सातत्याने मला रागद्वेषाचा, मोहाचा अभाव करायचा आहे. आणि रागद्वेष मोहाचा अभाव करायचा याचा अर्थ द्रव्य कर्माचा अभाव नाही. या ठिकाणी मोह म्हणजे जीवाची जी विपरीत परिस्थिती आहे, जो मोह भाव आहे, जो मिथ्यात्व भाव आहे, आणि जो राग द्वेष म्हणजे चारित्र्यजन्य विकार आहे, जीवाचं जिथे उपादान कारण आहे, जीवामध्येच उत्पन्न होणारी जी विभाव परिणती आहे, या विभाव परिणतीला संपवायचं आहे. कर्माचा मला नाश करायचा आहे, हा जर अभिप्राय असेल तर कर्म जीवाकडून नष्ट होणार नाही. जीवाला तर स्वतःच पाहावं लागणार आहे. जीव स्वतःच्या परिणामांचा कर्ता आहे आणि त्याच ठिकाणी त्याला कार्य करावं लागणार आहे. म्हणजे जे आपल्या स्वाधीन आहे त्याच ठिकाणी आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे. आज तागायत पर्यंत आमची कर्मावर दृष्टी राहिली, परद्रव्यावर म्हणजे द्रव्य कर्मावर, की काय करणार, माझ्या कर्मामध्ये असं होतं, हे आम्ही वाक्य बोलतो, पण माझ्या कर्मात असं होतं याचा अर्थ आम्ही द्रव्य कर्माला दोषी ठरवलं. द्रव्य कर्म आमच्यासाठी कशाचाही जबाबदार नाही. माझा परिणामच माझ्यासाठी जबाबदार आहे. आणि म्हणून इथे रागद्वेष मोहाचा अभाव करायचा याचा अर्थ भाव कर्मांचा मला नाश करायचा आहे. नाश करायचा आहे ही पण निगेटिव्ह भाषा झाली आमची. नाश करायचा आहे हेही, याला जर आम्ही विधायक रूप दिलं, जर याला आम्ही पॉझिटिव्हली घेतलं, तर मला रागद्वेषाचा अभाव करायचा आहे, याही पेक्षा मला माझ्या आत्मस्वरूपात त्रिकाली ध्रुव न्याय तत्वामध्ये लीन राहायचं आहे. आणि ज्या समयात मी त्रिकाली ध्रुव तत्वात लीन आहे, त्या समयात माझ्या जीवनात विकाराचं स्थान नाही. कारण आमच्या अंतरंगामध्ये जाण्याचा हा जो रस्ता आहे, हा इतका अरुंद आहे, इतका अरुंद आहे, की इथे एकच जणाचा निवास असू शकतो. जर न्यायक भावाला मी त्या ठिकाणी अधिष्ठित केलं, तर त्या ठिकाणी रागाला प्रवेश बंदी आहे. आणि जर रागाचं मला अधिष्ठान प्राप्त होत असेल, तर तिथे न्यायक स्वभाव टिकू शकत नाही. म्हणून मला काय करायचं, माझा प्रवेशद्वार मला बंद करायचंय आणि ते बंद होणार आहे. मी त्रिकाली ध्रुव न्यायक स्वभावी आत्मा आहे याचं निरंतर चिंतन अंतरंगात असेल, तेव्हा आपोआपच मोह राग द्वेषाचा अभाव आहे. म्हणून जिनेंद्र भगवंतांचा उपदेश प्राप्त करून जिनेंद्र भगवंतांनी दाखविलेल्या मार्गावर आम्हाला जायचंय. त्यांनी आम्हाला आमचा आत्म्याचा परिचय करून दिला, की तू माझ्या स्वरूपात तुझं रूप निरख, माझ्यासारखं तुझं रूप आहे असं दर्पण आपल्याला दिलं. आणि या दर्पणात बघितल्यानंतर आमच्यामध्ये कुठे कालिमा आहे हे आम्ही शोधलं. आणि तो शोधत असताना आम्हाला लक्षात आलं की मोह राग द्वेष हे माझ्या जीवनात आहे आणि याला मला काढायचंय म्हणताना आचार्यांनी सांगितलं की तू तुझा दर्पण स्वच्छ कर. म्हणजे हृदय दर्पण स्वच्छ ठेव, म्हणजे मी न्यायक स्वभावी आत्मा आहे हे चिंतन कर, की आपोआप हा डाग निघणार आहे. असा हा मोह राग द्वेषाचा अभाव करतो. आणि तो अचिरेण कालेन, अचिरेण म्हणजे ताबडतोब, अल्प काळात तो काय होतो, सर्व दुःख परिमुखम, सर्व दुःखांपासून त्याला मुक्ती प्राप्त होते. अशी ही गाथा. टीका पहा. या अत्यंत दीर्घ संसारामध्ये हर प्रकाराने
तीक्ष्ण तलवारीच्या धारेप्रमाणे दीर्घ संसार आहे. अनादी कालापासून हा संसारामध्ये फिरत आहे आणि आज तागायत पर्यंत त्याला संसाराचा दुसरा किनारा दिसला नाही, म्हणून या संसाराला दीर्घ म्हटल्या जातो. दीर्घ ज्याचं दुसरं टोक आमच्या दृष्टीपथात आलं नाही. आणि जेव्हा व्यक्तीच्या दृष्टीपथामध्ये दुसरं टोक येतं त्यावेळेला त्याला असं जाणवतं की अरे, आता थोडा आपण प्रयत्न केला तर आपण त्या पहिल्या तीरावर पोहोचू शकतो. पण जोपर्यंत त्याला दुसरं टोक दिसत नाही तोपर्यंत त्याची योग्य रीतीने पुरुषार्थ देखील करत नाही. म्हणून या दीर्घ संसार मार्गामध्ये हर प्रयत्नांनी म्हणजे येन केन प्रकारेण, त्यांनी तर समयसार मध्ये असं म्हटलं, ऐ कथमपि मृत्वा तत्व कौतूहली सन. तू काहीही कर, रच पच मर. मर याचा अर्थ मरेपर्यंत तू प्रयत्न कर. कितीही प्रयत्न करावे लागले म्हणून ऐ कथमपि मृत्वा तत्व कौतूहली सन. तू तत्वाचा कुतूहली बन. आणि कुतूहली बन तेच या ठिकाणी सांगितलं. तुला कितीही प्रयत्न करावे लागले आणि कितीही प्रयत्न आपण करतच नाही. वस्तुस्थिती कशी असते, कितीही आम्ही म्हटलं तरी आम्ही संसार कार्यासाठी ज्या तऱ्हेने राबतो त्याच्या 1% देखील आम्ही आत्मपरिणतीसाठी त्या ठिकाणी झटत नाही. हर प्रयत्नांनी म्हणजे आमचे प्रामाणिक प्रयत्न पूर्ण पुरुषार्थपणाला लावून, जसं आचार्यांनी म्हटलं होतं की मी स्वकीय वैभवानी तुला या आत्म्याचं दर्शन करवेल, पूर्ण वैभवपणाला लावून त्यांनी शुद्ध आत्मा आम्हाला दाखविण्याचा प्रयत्न केला. पण कंडिशन एक ठेवली की मी तुम्हाला असा शुद्ध आत्मा माझं पूर्ण सामर्थ्यपणाला लावून दाखवितो, पण तुम्ही देखील तुमचं पूर्ण सामर्थ्यपणाला लावून या एकत्व विभक्त आत्म्याची कथा ऐका. आम्ही लावतो का आमचं सामर्थ्य? हा प्रत्येकाने आमच्या स्वतःच्या अंतरंगामध्ये प्रश्न उपस्थित करायचा आहे. याचं उत्तर मी प्रत्येकावर सोडेन. कुणीही कुणाला सांगू नका, पण स्वतःच्या मनाशी कबुली द्या की खरंच माझा मी पूर्ण प्रयत्नांशी आत्मानुभव घेण्याचा प्रयत्न करते आहे का. या ठिकाणी आचार्य सांगतात की हर प्रयत्नांनी तीक्ष्ण तलवारीच्या धारेप्रमाणे. हा उपदेश म्हणजे आम्हाला जणू काही आचार्यांनी ही तीक्ष्ण तलवार हातात दिलेली आहे. शत्रूचा तुला निपात करायचा आहे आणि तुझ्यासाठी ही उपदेशाची तलवार मी तुला सोपविली आहे. आणि तू जर शत्रू समोर येऊन ठाकला आणि तलवार चालवली नाही तर या तलवारीचा काहीही उपयोग नाही. तुझ्या हातात शस्त्र असूनही तू जर गर्भगळीत झाला, तू जर शत्रूवर प्रहार केला नाही तर तुझं क्षात्र तेज कमी पडलं. हेच या ठिकाणी सांगत आहे की तीक्ष्ण तलवारीच्या धारेप्रमाणे असणारा जिनेश्वराचा उपदेश प्राप्त करून जो मोह राग द्वेषावर त्याचा दृढतर प्रहार करतो, त्याच्या हात कापत असेल, तो भीतीने अर्धमेला झाला असेल तर तो योग्य रीतीने प्रहार करू शकत नाही. जर त्याला कर्माची भीती वाटत असेल तर आचार्य सांगतात की त्या कर्मापेक्षा देखील तुझं आत्मबलाचं सामर्थ्य हे शतपट जास्त आहे. आणि तू एकदा प्रयत्न कर, पण तो प्रयत्न प्रामाणिक असला पाहिजे. तुझं सर्वस्वपणाला लावून तो प्रयत्न तुला करायचा आहे. आणि असा हा तुला उपदेश जिनेंद्र भगवंतांचा तलवार स्थानीय भेटलेला आहे. तू तो प्राप्त करून या मोह राग द्वेषावर म्हणजे स्वतःच्या विभावांवरच प्रहार कुठे करायचंय, तर स्वतःचे जे विभाव आहे, हे विभाव माझ्या जीवनात का येतात, ते येऊ नये इथे तुला तिथे नाकाबंदी करावी लागणार आहे. आणि अशी ही दृढतर प्रहार करतो तो शीघ्र संपूर्ण दुःखांचा क्षय प्राप्त करतो. त्याच्याच जीवनामधलं दुःख समाप्त होतं. आणि दुःख कोणतं आहे आमच्या जीवनात?
अनादी कालापासून आम्हाला खरंच वाटतं का आम्ही आज दुःखी आहोत? हाही प्रश्न आम्हाला विचारावा वाटतो. कारण आम्ही तर असं मानतो, की या भौतिक सुखाच्या झगमगाटात माझ्यासारखा सुखी आज कोणी नाही. सर्व सुबत्ता माझ्या पायाशी लोळण घेतात आहे. मी दुःखी आहे, हेच पहिल्यांदा आम्हाला वाटत नाही. साता वेदनीयाची ही अशी काही भूलभुलैया आमच्या जीवनात आहे, ही अशी मोहाची धूळ आमच्यावर आहे, की हे वास्तविकतः दुःख असून देखील आम्ही त्यामध्ये सुख आहे हे मानतो. आचार्य सांगतात, इथे तुझा पहिला भ्रम आहे. म्हणून संपूर्ण दुःखाचा म्हणजे संपूर्ण दुःख याचा अर्थ जे भौतिक सुख आम्ही मानतो आहे, हे भौतिक सुखांमध्ये देखील हे दुःख आहे हे आम्ही अनुभवतो आहे का? हा अनुभव एकदा घेऊन पहा आणि आम्हाला दुःख जीवनात कोणतं आहे? जन्म मरण करण्याचं दुःख. जन्माचं दुःख आम्हाला आठवत नाही. मृत्यूच्या दुःखाच्या वेदना आम्ही अनेकांच्या बघितल्या आहे. पण आमच्या मृत्यूच्या वेळी आम्ही सजग राहू शकू का? हाही प्रयत्न आम्हाला करायचा आहे, की मृत्यूचं जे शेवटचं अंत्यदर्शन आहे, मृत्यूचं दर्शन, हे आम्ही घेऊ शकणार आहे का? ती सावधानता आमच्या जीवनात असायला पाहिजे, हेही आमच्या चिंतनामध्ये आम्हाला घ्यायचं आहे. म्हणून संपूर्ण दुःखांचा क्षय त्याला प्राप्त करायचा आहे. हे दुःख आहे हे जाणवलं पाहिजे. अन्य कोणताही व्यापार दुःखापासून मुक्त करत नाही. याशिवाय दुसरं कुणीही दुःखमुक्तीचं कारण नाही. म्हणून संपूर्ण प्रयत्नपूर्वक मोहाचा क्षय करण्यासाठी मी पुरुषार्थाचा सर्व प्रकारे आश्रय घेतो. म्हणून याही ठिकाणी प्रतिज्ञा अमृतचंद्र आचार्य जे शुद्धात्म स्वभावात लीन असतात, तरीही त्यांना असं वाटत आहे की हा संज्वलनचा राग द्वेष देखील माझ्या जीवनात मला नको आहे. आमच्या जीवनात अनंतानुबंधी पण गेलं की नाही हे आम्ही खात्रीलायकरित्या सांगू शकत नाही. आणि आचार्यांच्या जीवनामध्ये संज्वलनच क्रोध मान माया लोभ आहे. आणि तेही असं जाणतात की हा संज्वलनचा जरी राग असला तरी देखील हा राग जोपर्यंत विद्यमान आहे तोपर्यंत पूर्ण सुखी मी देखील नाही. म्हणून ते देखील असं म्हणतात की असा पुरुषार्थाचा मी आता आश्रय घेतो. म्हणजे शुभोपयोगात ते आले हाही त्यांना त्यांच्या जीवनामधला अपराध वाटतो आहे. आणि जो स्वभावाशी एकाकार झाला, ज्याची अंतर्दृष्टी झाली, तरच या रागद्वेषावर तो प्रहार असणार आहे. भावार्थ, ज्याप्रमाणे शस्त्र जाणून जवळ बाळगून शत्रूवर शस्त्राचा जर वार केला तरच शत्रूचा नाश होतो, तसेच जिनागमाचा उपदेश प्राप्त झाल्यानंतर त्याचा साधन म्हणून स्वीकार करून रागद्वेष मोहाचा नाश करण्यासाठी या शस्त्र साधनाचा उपयोग पुरुषार्थपूर्वक केला तर शस्त्र कधी कुठे आणि कसं चालवायचं हे देखील माहिती पाहिजे. जेव्हा कषायांची तीव्रता आहे त्यावेळेला आम्ही मुळातच सजग नसतो. म्हणजे कषायांची मंदता असेल तरच हा उपदेश देखील कार्यकारी सिद्ध होतो. मूक मातीमध्ये त्यांनी उदाहरण दिलं की उकळतं तेल आहे कढईमध्ये आणि त्या उकळत्या तेलामध्ये जर पाण्याचे 4-5 छिटे पडले तर ते तडतड उडतं आणि स्वतःचं नुकसान होतं, म्हणजे अंगावर पण येऊ शकतं. त्याप्रमाणे तीव्र कषाय ज्या वेळेला असेल आणि त्यावेळेला जर उपदेशाचे डोस कोणी दिले तर काय होतं आपण पाहू शकतो की जो त्रयस्थ जो उपदेश देणारा असतो तोच त्या ठिकाणी सफर होतो, मारल्या जाऊ शकतो. म्हणून उपदेश देखील मंद परिणाम असताना स्वीकार केला जातो. तीव्र कर्माचा उदय असताना उपदेश देखील कार्यकारी होत नाही. एखादी व्यक्ती खूप जोशात येऊन भांडत असेल
आणि त्यावेळेला तिला सांगितलं की राग करणं चांगलं नाही. तर काय होतं परिणाम त्याचा सगळ्यांना माहिती आहे ते. तर असा हा शस्त्राचा उपयोग कधी, कसा, कुठे हाही महत्वाचा प्रश्न आहे. आणि असा हा पुरुषार्थपूर्वक केला म्हणजेच मोहाचा नाश होईल आणि जीव मोक्ष पावेल, अन्यथा नाही. म्हणून पुरुषार्थाला शरण जाणे इष्ट आहे. पहा, या जैनेंद्र शब्द ब्रह्म, कारण याला शब्द ब्रह्म आचार्यांनी म्हटलेलं आहे. आणि या जैनेंद्र शब्द ब्रह्मामध्ये अर्थाची म्हणजे द्रव्य गुण पर्यायांची व्यवस्था पहिल्यांदा दर्शविली होती. आणि आता या गाथेमध्ये मोक्षक्षयाचा मोहक्षयाचा उपाय सांगतात. आणि हे सांगतात की जिनेश्वराच्या देशणेचा लाभ मिळूनही जर त्याचा आम्ही प्रयोग केला नाही तर कार्य सिद्ध होणार नाही. अनादी कालापासून हा जीव जन्म मरण धारण करत आहे. त्यातही त्यांनी अनंत काळ तर निगोद पर्यायीमध्ये व्यतीत केला. निगोदानंतर कदाचित रसपर्याय त्याला मिळाली, एकेंद्रिय झाला, द्विनेंद्रिय झाला, रसपर्याय त्याला मिळाली. आणि या सर्व पर्यायींचं उल्लंघन करून संज्ञी पंचेंद्रिय पद त्याला प्राप्त झालं. पण हे अत्यंत दुर्लभ आहे. असं हे दुर्लभ पद आम्हाला प्राप्त झालं. पहिल्यांदा तर संज्ञी पंचेंद्रिय पद प्राप्त होणं दुर्लभ आहे. त्याच्यामध्ये जैन कुल मिळाला, श्रावकपणा मिळाला, नंतर जिनागमांचं सानिध्य मिळालं, सत्संग मिळाला, जिन मंदिरांचं आयतन भेटलं, साधर्मी लोक आम्हाला भेटले, निरोगी काया आम्हाला मिळाली, बुद्धीची तीव्रता आम्हाला उपलब्ध झाली. एकापेक्षा एक अशा दुर्लभ गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झालेल्या आहे. आणि त्यातही सर्वात महत्वाचं म्हणजे तीर्थंकरांच्या मुखातून निघालेली जी दिव्य देशना आहे ही शास्त्रांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जशीच्या तशी पोचलेली आहे. आणि हे देखील अत्यंत दुर्लभ आहे. समजा आम्ही खूप परदेशात असतो किंवा जिथे कोणते जैन मंदिर नाही, ग्रंथ नाही, अशा ठिकाणी असतो, तर आम्हाला ही तीर्थंकराची देशना देखील कदाचित म्हणजे पुस्तकांचं देखील सानिध्य कदाचित मिळालं नसतं. पण आम्हाला हे आज जीवनात प्राप्त झालेलं आहे. आणि असं हे मिळाल्यानंतर रागद्वेषावर आम्हाला काय करायचंय तर नष्ट करायचे आहे. म्हणजे या रागद्वेषावर प्रहार करायचा आहे. म्हणजे जो उपदेश आम्हाला प्राप्त झाला या उपदेशाचा प्रयोग आम्हाला जीवनात उतरवायचा आहे. जर जेव्हा मोह रागद्वेषाचा अभाव होईल त्याच वेळेला पूर्ण दुःखाचा नाश होणार आहे. जिनोपदेश जर मिळाला आहे तर आम्हाला आमच्या विकारांना बाजूला करून स्वभावाकडे उपयोग लावून या मोहरागद्वेषादी विकारी भावांना अंतरंगातून बाजूला हटवावं लागेल. कवी वृंदावनजी म्हणतात, जो जन श्री जिन राज कथित उपदेश पाय करी, मोह राग रुद्वेषईने घाते उपाय धरी, सो जन उद्यमवान बहुत थोरे दिन माही, सो जन उद्यमवान बहुत थोरे दिन माही, सकल दुःख तो मुक्त होय, भवी शिवपुर जाही, या ते जिन शासन कथन का सार, सुधारस पीजिये, वृंदावन ज्ञानानंद पद, जो उतावली लीजिए. उतावली लीजिए, अत्यंत उत्सुकतेने जसं उतावी झालेलं आहे त्याप्रमाणे हे ज्ञानानंद पद तुम्ही जीवनात ग्रहण करा. एखादी वस्तू जर आम्हाला खूप दिवसांनी पाहिजे आहे आणि मिळाली तर आमचा जसा उतावळेपणा तिथे दिसतो त्याप्रमाणे हे जिनेंद्राचं वचन आम्ही असं उतावीळ होऊन, अत्यंत आतुर होऊन, अत्यंत भावविभोर होऊन जीवनामध्ये ग्रहण करायचंय. आणि या गाथेचा प्रयोग
की सर्व दुःखांपासून जर आम्हाला खरी अंतरंगामध्ये सुटका हवी असेल तर शास्त्र अध्ययन करून भावभासनासहित वस्तू स्वरूप जाणून स्वभावाच्या सामर्थ्याने राग द्वेष मोहाचा अभाव जीवनात करणं हे आवश्यक आहे. यानंतर आपण पुढच्या गाथेवर वळणार आहोत की ज्याला स्वपरभेद विज्ञान आहे त्यालाच मोहाचा नाश होतो. स्वपरभेद विज्ञान अध्यात्म जगतामध्ये स्वपरभेद विज्ञानालाच सम्यक दर्शनाची नांदी म्हटलेलं आहे. सम्यक दर्शन जर प्राप्त करायचं असेल तर सातत्याने संज्ञी पंचेंद्रिय जीवानी हा विचार करायचा की मी म्हणजे कोण. आणि या प्रश्नाचं मला नेहमी उत्तर माझ्या अनुभूतीतून मिळालं पाहिजे. कुणालाही जर मी आज प्रश्न विचारला मी म्हणजे कोण, तर कुणीही असं म्हणणार नाही मी म्हणजे अमुक नावानी आहे, कारण तितकं ज्ञान आज आपल्याला आहे. मग मी म्हणजे कोण? मी म्हणजे आत्मा. हेही सगळेजण कदाचित उत्तर सांगतील. 90% इथे उत्तर सांगतील की मी म्हणजे आत्मा आहे. मी म्हणजे आत्मा आहे, मी म्हणजे चैतन्य स्वभावी आहे, मी म्हणजे ज्ञान दर्शन स्वभावी आहे, हेही उत्तर कदाचित इथे मिळेल. पण हे उत्तर देखील आमचं पुस्तकातलं रेडीमेड उत्तर आहे. ह्या उत्तराची प्रतीती जोपर्यंत जीवनात येत नाही की खरंच आगमामध्ये सांगितलेला हा जसा आत्मा आहे तसाच मी देखील आत्मा आहे, ही प्रतीती स्वतःची स्वतःला हा आत्मविश्वास जोपर्यंत जीवनात नाही तोपर्यंत ते आमचं डिपेंडंट उत्तर झालं. आम्हाला असं डिपेंडंट उत्तर नको आहे. स्वतंत्र स्वतःच्या अनुभूती परक असं उत्तर हवं आहे. आणि म्हणून मी म्हणजे आत्मा हे आमच्या हृदयातून आम्हाला उत्तर त्या ठिकाणी अपेक्षित आहे. तर हे आम्हाला प्रतीतीमध्ये घ्यायचं आहे. हे उत्तर काही आम्ही कुणाला सांगणार आहे किंवा अनुभवणार आहे असं नाही. ती स्वतःची प्रत्येकाची अनुभूती असणार आहे. आणि असं हे स्वपरभेद विज्ञान यांनीच मोहाचा जीवनात क्षय होणार आहे. अनादिकालापासून आज तागायत पर्यंत जे जे कुणी सिद्धपदाला प्राप्त झाले ते सगळे या भेदविज्ञानाच्याच माध्यमातून झाले. समयसार मध्ये त्यांनी सांगितलं की हे भेदविज्ञानच असं आहे की सगळे जीव आजही मोक्षाला जे जात आहे किंवा पुढे जातील ते भेदविज्ञानाच्या सामर्थ्यानेच जाणार आहे. प्रश्न, आज देखील जीव काय मोक्षाला चालले आहेत? नियम हा आहे की दर 6 महिने 8 समयामध्ये 608 जीव मोक्षाला जातातच जातात. भरत ऐरावत क्षेत्रातले आमचे दरवाजे जरी आज बंद असले मोक्षाला जाण्याचे तरी देखील विदेह क्षेत्रांमधून आजही मोक्षाला जाण्याचा रस्ता खुला आहे. आणि त्याही ठिकाणाहून दर 6 महिन्यात 608 जीव मुक्तीला चालले आहे. तिथेही आजही तीर्थंकर होतातच आहे. तीर्थंकरांचा विरह विदेह क्षेत्रामध्ये कधीच नाही. आणि हे कशाने मुक्तीला चालले तर एकच त्याचं कारण आहे, भेदविज्ञान. गाथा पहा 89वी. नाणपगमपाणं परं च दौवत नाही संबद्धं जाणदि जदि निश्चयदो जो सो मोहक्षयं कुणदी. नाणपगमपाणं परं च दौवत नाही संबद्धं जाणदि जदि निश्चयदो जो सो मोहक्षयं कुणदी. जो अपाणम नाणपगम, जो जीव आत्म्याला ज्ञान स्वरूपाणी ज्ञान रूपाणी च परम आणि पराला दौवत नाही संबद्धम, पराला त्याच्या द्रव्याशी संबंधित. म्हणजे समजा पुद्गल द्रव्य आहे तर पुद्गल द्रव्य हे पुद्गल द्रव्याशी संबंधित आहे.
धर्मद्रव्य असेल तर ते धर्मद्रव्याशी संबंधित आहे. म्हणजे ते द्रव्य त्या स्वतःच्या द्रव्याशी ते संबंधित आहे. अशा तऱ्हेने जदी निश्चय दो जाणदी, असे जर तो निश्चयाने जाणतो, सो मोह क्षयम कुणदी, तो मोहाचा क्षय करतो. मोह, सगळ्यात आम्हाला मोह पहिल्यांदा घालविला पाहिजे, कारण मोहामुळेच आमचं जन्म मरण सुरू आहे. एकदा जर काही मिथ्यात्व आमच्या जीवनामधलं गेलं तर आमचा संसार हा अर्धपुद्गल परावर्तनच राहतो. म्हणजे संसाराचा अंत पार आम्हाला दिसायला लागतो. म्हणून पहिल्यांदा तर आम्हाला मोह जीवनात कसा दूर करता येईल याविषयी उपाय करायचा आहे. आणि या ठिकाणी सांगतात की स्वपर भेद विज्ञान करा, मोहक्षयाचा तिसरा उपाय. शास्त्र अध्ययन दुसरा उपाय सांगितला होता, आता या ठिकाणी स्वपर भेद विज्ञान हा मोहक्षयाचा तिसरा उपाय आचार्य सांगत आहे. की असा हा आत्म्याला आत्मरूपाने जाणा आणि आत्म्यापासून जितके काही परद्रव्य आहे आणि परद्रव्यांमध्ये त्याची व्याप्ती खूप मोठी आहे, या सर्वांना पररूपाने जाणायचं आहे. ही स्वपराची ध्यास जीवनात आम्ही घेऊया. आज आपण इथे थांबू, उद्याला टीका बघू. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवच्छायाणम, नमो लोये सव्वसाऊणम. सर्वांना जय जिनेंद्र.